तर नमस्कार मंडळी. आपण पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिलं की आपण यूट्यूब चॅनल चालू करताना कुठल्या चुका करू नयेत किंवा एक बिगिनर असेल, जर नवीन चॅनल चालू करत असेल की त्यांनी काय केलं पाहिजे. तर ह्याबद्दल थोडेसे 2 टिप्स आपण त्या व्हिडिओमध्ये पाहिल्या होत्या. ह्या व्हिडिओमध्ये आपण आज पाहणार आहोत की माझी यूट्यूब जर्नी, म्हणजे मी जे स्टार्ट केलं होतं यूट्यूब चॅनल माझं स्टार्टिंगला, तिथून ते आत्तापर्यंत जो माझा प्रवास आहे, त्याच्यामध्ये मी काय शिकलो, तर ह्याबद्दल मी तुम्हाला थोडं बेसिक सांगणार आहे. तर मित्रांनो, माझं नाव रवी तांदळे आहे. मी फायनान्स सेक्टरमध्ये काम करतो. त्यामुळे मला त्याबद्दल बऱ्याचशा गोष्टींची माहिती आहे आणि माझा जो मेन चॅनल आहे, तो देखील बँकिंग टॉक विथ रवी या नावाने आहे. तुम्ही चॅनल चेक करू शकता. मी त्यावरती बँक रिलेटेड इन्फॉर्मेशन, म्हणजे बेसिक ज्या गोष्टी असतात की बँकेत काय केलं पाहिजे, फॉर्म कसा भरला पाहिजे, स्लिप कशी भरली पाहिजे, पैसे विड्रॉल कसे करले पाहिजे, चेकबुक, ह्या ज्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला काही समजत नाहीत की बँकेत जाऊन काय करावं, तर ह्या टॉपिकवरती मी व्हिडिओ बनवत असतो. पण हा चॅनल जो आहे आत्ताचा आपण ज्याच्यावरती आपण बोलतोय, तर ह्या चॅनल चालू करण्याचा मेन मुद्दा हा आहे की जसं मी स्टार्टिंगला चॅनल चालू केलं, त्या टायमिंगला मला बऱ्याचशा गोष्टी माहीत नव्हत्या. मी स्टार्टिंगला खूप चुका केल्या की व्हिडिओ बनवताना त्याच्यामध्ये काही सॉन्ग टाकले, त्याच्यामुळे स्ट्राईक आल्या, किंवा काही गोष्टी मी ॲड केल्या त्याच्यामध्ये, फोटो हे ते, त्याच्यामुळं माझं चॅनल डिलीट झालं. मी काही गोष्टी अशा बोलल्या की त्याच्यामुळे माझे चॅनल काही डिलीट झाले. किंवा मी स्टार्टिंगला ब्लॉगिंग चॅनल बनवला, किंवा त्याबरोबर मी एक टेक चॅनल बनवला होता. ते तर काय मला जमलंच नाही कंटिन्यू करायला, कारण की ते खूप गॅजेट वगैरे लागतात. ते कुठून आणणार ना स्टार्टिंगला, आपलं ते चॅनल नवीन आहे, आपल्याला कोण देणार. त्यामुळे की आपण कुठल्या प्रकारच्या निश निवडल्या पाहिजेत, किंवा आपल्याला कुठल्या गोष्टीवरती बोलता आलं पाहिजे. आता जसं मी बोलतोय, तर माझे जे जुने व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये मला शब्द सुचायचे नाहीत बोलताना चॅनलवरती, की सपोज की नाही का, मी रवी तांदळे, मी ह्याबद्दल तुम्हाला माहिती सांगतो आहे, अशा गोष्टी, म्हणजे असं अडखळत अडखळत बोलायचो. पण आत्ता माझ्या ह्या 1-1.5 वर्षाच्या प्रवासामध्ये मला त्या कॅमेरा फेस करायचं, किंवा म्हणजे कॅमेरा संगतची जी काय म्हणतात बरं, एक मैत्री जी असती ती झालेली आहे. त्याच्यामुळं मला बोलताना जास्त मी अडखळत नाही. हां, काही गोष्टींमध्ये फंबल येतात, प्रत्येकाचे येतात आणि ते आले पण पाहिजेत त्याच्यामध्ये, आणि त्या गोष्टीच्या व्हिडिओमध्ये ठेवण्याने थोडासा व्हिडिओ ऑथेंटिक वाटतो, रिअल वाटतो. खूपच व्हिडिओ एकदम पॉलिश बनवले असं देखील वाटत नाही. तर हा व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे की आपण ह्या चॅनलवरती की एक स्टार्टिंगपासून, म्हणजे एखाद्याला जर यूट्यूब चॅनल चालू करायचं आहे, तर काही गोष्टी, म्हणजे ज्या गोष्टी बेसिक बेसिक लागणार आहेत, किंवा तुम्ही काय करू शकता की एखादा व्हिडिओ जर मला बनवायचा आहे, सॉरी, एखादं चॅनल मला बनवायचं असेल, तर मी त्याची स्टार्टिंग कशी करू. हां, चॅनल कसा बनवायचा, म्हणजे नाही का, जीमेल अकाउंट ओपन करून तुम्ही यूट्यूबवरती जाऊन मग ते चॅनलच्या सेक्शनमध्ये जाऊन त्या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला यूट्यूबवरती ढिगाने व्हिडिओ पडले, त्या तुम्ही पाहू शकता. पण चॅनल बनवताना तुम्ही खूप इन्व्हेस्टमेंट नाही केली पाहिजे, असं माझं पर्सनली मत आहे. कारण की काय होतं की आपण जेव्हा चॅनल चालू करतो त्या टायमाला खूप काही गोष्टी मोठमोठ्या घेऊन ठेवतो, आणि एक कालांतरानंतर व्हिडिओ जर आपले चालले नाहीत, तर आपल्याला त्याचं बर्डन येतं की बाबा मी एवढा खर्च केला पण मला त्यामध्ये काहीच भेटायला तयार नाही आहे. का, तर यूट्यूब ही अशी गोष्ट आहे की तुम्ही त्याच्यामध्ये जितका वेळ द्याल, तितकं तुमचं चॅनल ग्रोथ जास्त होतं. आपण काय करतो की स्टार्टिंगला व्हिडिओ टाकतो, आपल्या मित्रमंडळींना शेअर करतो, नातेवाईकांना शेअर करतो, व्हॉट्सअपला टाकतो, इकडे टाकतो, तिकडे लिंक पाठवतो, सगळ्यांना शेअर करतो, पण त्याचा काहीच फायदा होत नाही. यूट्यूब स्वतःहून जेवढा लोकांना सजेस्ट करल, तेवढं तुमचं चॅनल ग्रो होण्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे जर तुम्ही तुमचा व्हिडिओ रोज जर कोणाला पाठवत असाल, रोज लिंक पाठवत असाल, तर तो 1 दिवस बघेल, 2 दिवस बघेल, नंतर तो इरिटेट होऊन जाईल की बाबा काय हे सारखंच व्हिडिओ टाकतोय, मला नाही बघायचे तुझे व्हिडिओ, का मी बघू, तुझं मला टॉपिकचा माझा काही संबंध नाहीये. तर त्यासाठी तुम्हाला जेवढं ऑर्गॅनिकली जेवढं तुमचं चॅनल ग्रो करता येईल तेवढं तुम्ही करा. हा ठीक आहे, सबस्क्रायबर स्टार्टिंगला तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही तुमच्या नातेवाईकांना सबस्क्राईब करायला सांगू शकता. पण काय होणार आहे की तुमचे जे सबस्क्रायबर येणार आहेत ते तुमचे रिलेटिव्ह आहेत, म्हणून तर ते तुम्हाला सबस्क्राईब करतील, पण ते तुमचे व्हिडिओ बघणार नाहीत.
तुम्ही जेव्हा चॅनल चालू कराल ना, तर तुम्ही तुमच्या ॲनालिटिक्समध्ये जाऊन व्हिडिओच्या सेक्शनमध्ये खाली ऑप्शन असतं की नाही का, की तुमच्या सबस्क्रायबरने चॅनल तुमचा व्हिडिओ बघितलाय का तुमच्या अनसबस्क्रायबरने जास्त व्हिडिओ बघितलाय. तर तुमचा जो सबस्क्रायबर्सनी व्हिडिओ बघण्याचा जो रेशो असतो ना, तो फक्त 1% ते 5% पर्यंत असतो. आणि बाकीचा जो तुमचा व्हिडिओ आहे तो यूट्यूबने सजेस्ट केलेल्या लोकांनी बघितलेला असतो. त्याच्यामुळे की तुम्ही जर एखादा चॅनल चालू करत असाल तर तुम्हाला असं वाटेल की मी चॅनल तर चालू करतोय, मग माझे नातेवाईक मला काय म्हणतील, मित्रमंडळी काय म्हणतील, बाहेर गेल्यावरती लोक मला हसतील. तर त्याचा विचार अजिबात करू नका, त्याने काही फरक पडणार नाहीये. तुम्हाला जर लाईफमध्ये 9 to 5 च्या मधून पण देखील काही करायचं असेल तर तो विषय म्हणजे यूट्यूब आहे. यामध्ये तुम्ही खूप ग्रोथ घेऊ शकता. तर मित्रांनो, आपण या चॅनलवरती याचबद्दल सगळा व्हिडिओ आणणार आहे आणि तुम्हाला तुमच्या चॅनल ग्रोथ करण्यासाठी किंवा स्टार्टिंगपासून कसं चॅनल आपण चालू शकतो किंवा कुठल्या निश आपण आणू शकतो, वेगवेगळ्या निश कशा आपण निवडाव्या, ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. तर अशाच यूट्यूब जर्नीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.